नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मोठ्या घडामोडी घडणार आहेत की काय असा प्रश्न पडावा ही स्थिती आहे. एक तर मुळात राजकीय स्वरूपाची जी विधानं येत आहेत ती विधानं ही अस्वस्थता दर्शवणारी आहे. सगळीकडे अलबेल आहे हे सांगताना अलबेल नाही हे जाणीवपूर्वक समोर येत आहे. याला कारण आहे राज्यातली दोन संकट, एक कोरोनाचं संकट आणि दुसरं राज्य सरकारच्या अस्तित्वावर असलेलं संकट म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर असलेलं संकट. या दोन संकटांमधून बाहेर पडण्यासाठी म्हणून जी काही विधानं होत आहेत ती विधानं सरकारमधला आणि दोन पक्षांमधला आंतरविरोध स्पष्ट करत आहेत. काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये फारसे मधुर संबंध नाहीत जसे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेतली मैत्री अधिकाधिक घट्ट होते आहे तर ती काँग्रेस सोबत दुरावते की काय असा प्रश्न पडला आहे. याला तीन उदाहरणं आहेत. एक, संजय राऊतांनी म्हणजे शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी यापूर्वी एक मुलाखत वृत्तवाहिनीला दिली होती आणि त्यात म्हटलं होतं की काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचे मुंबईतील अंडरवर्ल्डशी चांगले संबंध होते. त्या अंडरवर्ल्डच्या डॉनना भेटायला मुंबईत येत होत्या. या विधानाने गजब मारला. राऊतांना आपलं विधान मागं घ्यावं लागलं. मी वेगळ्याच अर्थाने बोललो होतो असं राऊत म्हणाले. आता पुढे याच राऊतांनी काल परवा सामनामधून रोखठोक लिहिताना जे विधान केलंय तेही लक्षणीय आणि पुन्हा इथे इंदिरा गांधींचा संबंध येतोय. खरं तर राऊतांना लक्ष करायचं होतं भाजपला, पण ते लक्ष केलंय कुणाला हे जरा बघूया. त्यातली रोखठोक मधली मी जशाच तशी वाक्य तुम्हाला वाचून दाखवतोय. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आणि शिफारशीचे पालन करणे राज्यपालांवर बंधनकारक असते असे भारतीय घटनेचा हवाला देऊन सांगितले जाते. जिथे आपल्या पक्षाची सरकारे नाहीत ती खिळखिळी करायची हे सूत्र गेल्या 60 वर्षापासून दिल्लीतील राज्यकर्त्यांनी स्वीकारले आहे. त्याही पुढे राऊत काय म्हणतात बघा. इंदिरा गांधी यांनी एका झटक्यात 9 बिगर काँग्रेसी राज्य सरकारे बरखास्त केली होती. राज्यपाल या घटनात्मक संस्थेचा गैरवापर त्यासाठी केला जातो. जे आपल्या विचाराचे नाही त्यांना राज्य करू न देणे ही लोकशाही नसून घटनेच्या चौकटीत राहून केलेली झुंडशाही आहे. राऊत म्हणतायत इंदिरा गांधींच्या विषयी झुंडशाही राबवली, 9 बिगर काँग्रेस सरकारे एकाच वेळेला बरखास्त केली. हा इंदिरा गांधींवरती संजय राऊतांचा आरोप आहे. म्हणावं इतकं सोपं नाही आहे. शिवसेनेचा विरोध एकट्या देवेंद्र फडणवीसांना दिसतोय आणि तो कडवा स्वरूपामध्ये तिथे दिसतोय, पण मोदी शहांना अंगावर घेताना मात्र थोडीशी शिवसेना बिचकते आहे किंवा आपल्या मूळ काँग्रेस विरोधी स्वभावावर येते असं दिसतंय. काँग्रेसला हे सहन होईल का हा प्रश्न आहे. जरा आणखी एक उदाहरण बघू, तिसरं उदाहरण बघू. काँग्रेसच्या मंत्री वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या पालकमंत्री आहेत आणि त्यांनी एक बैठक घेतली जी ऑनलाईन बैठक होती. त्या बैठकीत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील जे शिवसेनेचे आहेत त्यांनी थेट पालकमंत्र्यावर उंटावरून शेळ्या राखण्याचा आरोप केला. खरं तर खूप टीका केली त्यांनी आणि त्याच वेळी त्याच बैठकीत सहभागी असलेले राजीव सातव यांनी आपण दोघे सत्तेत आहोत याची आठवण करून दिली. म्हणजे शिवसेनेचा काँग्रेस नेत्यांविषयीचा राग जो पूर्वीपासूनचा आहे तो कोणत्या ना कोणत्या निमित्ताने समोर येतो आहे आणि तो जाहीर होतो आहे. तो या स्थितीत होतोय ज्या स्थितीमध्ये विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांची निवड होईल की नाही माहीत नाही अशा स्थितीमध्ये. आता ही निवड हा जो विषय आहे तो सुद्धा खूप गंभीर आहे. हे सांगताना मला काही 2-3 उदाहरणं दिली पाहिजेत. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट म्हणजे लोकप्रतिनिधी कायदा त्याच्या 151 कलमांचा विचार केला पाहिजे. जसा राज्यपालांना मंत्रिमंडळाचे निर्णय बंधनकारक असतात असं राऊत कायद्याचा घटनेचा आधार देऊन सांगतात, तसाच त्यातील काही कायद्यांचा आधार देऊन आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकप्रतिनिधी कायदा पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 151 हे कलम सांगतं की जर एखाद्या पदाची मर्यादा 1 वर्षापेक्षा कमी राहिली असेल तर त्याची निवडणूक घेण्यात येऊ नये किंवा निवड करण्यात येऊ नये, मुदतीनंतरच रुटीनमध्ये ती निवडणूक घेण्यात यावी. आता 151A आणि त्यातलं पोटकलम स्मॉल ए आणि स्मॉल बी या दोन्हींचाही रेफरन्स तुम्ही घेतला पाहिजे. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की राज्यपालांनी शिवाजीराव गर्जे यांना याच कलमाअंतर्गत
विधान परिषदेवर नियुक्त करणं नाकारलं होतं. ही घटना डिसेंबर मधली आहे. आणि त्यानंतर गरजेंच्या नाकारल्यानंतर 2 प्रस्ताव, म्हणजे एक सुधारित प्रस्ताव आणि एक आधीचा प्रस्ताव, अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून तो राज्यपालांच्याकडे देण्यात आलेला आहे. आता हा राज्यपालांनी 151 नुसार नाकारायचा की राज्यपालांना निर्णय बंधनकारक असतात म्हणून स्वीकारायचा, हा सर्वही राज्यपालांचा विषय आहे आणि तो कायद्याचा विषय आहे, तो त्यात सिद्ध होईल. पण अडचण अशी आहे की नियमानुसार राज्यपाल ही निवडणूक किंवा ही निवड टाळू शकतात. आता टाळू शकतात म्हणायला असं घडलंच नाही असं होत नाहीये. यापूर्वी सुद्धा असं घडलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देतो, कर्नाटकमध्ये शिवमोगा आणि बल्लारी या 2 लोकसभा मतदारसंघाच्या 2018 मध्ये पोटनिवडणुका होत्या. पण निवडणूक आयोगानं, पवन दिवान जे सेक्रेटरी आहेत निवडणूक आयोगाचे, त्यांनी 9 ऑक्टोबर 2018 ला एक निवेदन प्रसिद्ध केलं होतं आणि त्यात याच 151A या कलमाचा आधार देऊन मुदत पुरेशी शिल्लक नसल्यामुळं पोटनिवडणूक घेणं नाकारलं होतं. असं तेलंगणामध्ये सुद्धा घडलेलं आहे. त्यामुळे या निवडणुका नाकारणं हा सर्वत्री निवडणूक घेणाऱ्या अथॉरिटीच्या अधिकारातला विषय आहे, कारण मुदत तेवढी शिल्लक राहिलेली नाहीये. आणि या आमदारकीची मुदत तर फक्त 1.5 महिना आता शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळे 1.5 महिन्याकरता आमदार करायचा का हा विषय आहे. ही नाकारली जाणारी आमदारकी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री राहण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते आणि हे प्रश्नचिन्ह भाजप मुळे लागलेलं आहे आणि ते काँग्रेस त्याला कारण असू शकते असं शिवसेनेला वाटत असावं, किंवा भाजपशी जवळीक साधलेली बरी ती चाचपणी करता येऊ शकते का फडणवीस वगळता, अशीही चाचपणी शिवसेना करत असावी. मुळात कितीही आक्षेप घेतले गेले, राज्यपालांना खूप शिव्या द्यायच्या, भाजपला खूप शिव्या द्यायच्या, अगदी प्रमाणाबाहेर टीका करायची आणि त्यांच्याकडूनच संकेतांचं पालन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करायची. इतके अमित शहा तरी संवेदनशील असं मला वाटत नाही. त्यामुळं आताची शिवसेनेची काँग्रेस सोबत होत असलेली कुरबुर, राष्ट्रवादी सोबतचे घनिष्ठ संबंध आणि या सरकारला काँग्रेसची असलेली आवश्यकता आणि मुख्य म्हणजे राज्यपालांचा निर्णय, या सगळ्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पण राजकारणात काहीही होऊ शकतं हे नक्की आहे. आता त्यातल्या काहीही मधलं काय होतं हे बघावं लागेल.